नंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची माहिती निवडणूक रोख्यातून समोर आल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। विविध एजन्सींच्या माध्यमातून भाजपने कंपन्यांवर दबाव टाकून पैसे वसूल केल्याचा आरोप भिवंडीतील सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला है। जो भी कॉन्ट्रैक्ट हिंदुस्तान की सरकार देती है, जिस भी कंपनी को देती है, उसका इलेक्टोरल बॉन्ड्स के माध्यम से रिश्वत वो कंपनी बीजेपी को देती है। हजारों करोड़ रुपए कंपनियों पर दबाव डालकर सीबीआई इंक्वायरी कराकर, ईडी की इंक्वायरी कराकर, इनकम टैक्स का दबाव डालकर उनसे पैसा एक्सटॉर्ट करा जाता है। निवडणूक रोखे हा या देशाच्या इतिहासातला आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। थोडी जरी नैतिकता असेल तर पंतप्रधान मोदी एक दिवसही पदावर राहिले नसते असंही संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। निवडणूक रोखे हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। राजकीय पक्षांना देणगी मिळाली आहे। भाजपला 6060 कोटी, तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी, काँग्रेसला 1421 कोटी, बीआरएसला 1214 कोटी, बीजेडला 775 कोटी, द्रमुकला 639 कोटी, वायएसआर काँग्रेसला 337 कोटी, तेलुगु देशम पक्ष 218 कोटी, शिवसेना 158 कोटी, राष्ट्रीय जनता दलला 72.50 कोटी रुपये।